वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय. तू मन मी हेच करी माझी या भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज ऐका. काय सुंदर वर्णन आहे माऊलींचं या 9व्या अध्यायातील 517व्या या क्रमांकाच्या ओळीवर की तुझं मन हे माझ्या चरणी लीन कर, माझ्या भजनात तू रममान हो. आणि मग बघ या सगळ्या चराचरामध्ये सर्वत्र सगळ्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुला कोण दिसते. आणि खरे ना म्हणजे पण होतंय काय आजच्या या कलियुगामध्ये या जगाच्या व्यवहाराकडे पाहता पाहता प्रपंचामध्ये गुंतलेला हा मनुष्य देह खूप काही वेगळ्या मार्गाने जाताना दिसतो. वास्तविक देवे दिला देह भजनी गोमटा. देवाने हा देह कशासाठी दिला? भजनासाठी दिला. आणि ते भजन रूपी ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून ते ज्ञान पैगा बरे जरी मणी आधी आणावे संता या भजावी सर्वस्वी. ज्ञानाचा विषय येतो परत. ज्ञान काय ना मंडळी, ज्ञानानंतर जर अहंकाराचा जन्म होत असेल ना तर ते ज्ञान विष आहे. पण त्याच ज्ञानानंतर खरं तर नम्रतेचा जन्म होत असेल ना तर ते ज्ञान आपल्यासाठी अमृत आहे, अमृत. पण आपण ते घेतच नाही ना. तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी असं होत. एकदा काय झालं, मंदिरामध्ये एक स्त्री दर्शनासाठी गेली. नित्य नेमाने जात होती, कारण नित्य नेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. तिचा रोजचा नित्याचा तो दिनक्रम असायचा देवाचं दर्शन. पण एकदा त्या देवालयाच्या अवतीभोवती त्या परिसरामध्ये तिने काय पाहिलं? काही माणसं नुसतीच गप्पा मारताना बसलेली आहेत, काही टोळकी बसलेली आहेत, काही बायका प्रपंचाच्या गप्पा मारताना दिसत आहेत, काही फक्त फिरायला आलेली आहेत, काही मोबाईलवर बोलताना दिसत आहेत. त्यांच्याकडे सगळ्यांकडे लक्ष गेल्यानंतर तिला थोडंसं वाईट वाटलं. अरे काय चाललंय ह्या प्रांगणामध्ये? आपण इथे कशासाठी आलो पाहिजे? मंदिराच्या गाभाऱ्यात गेली. तिथे जो पुजारी होता त्या पुजाऱ्याला ती म्हणाली, महाराज हे सगळं पाहून विठलाजी आता उद्यापासून इथे येऊ नये असं वाटतं. पुजाऱ्याला मोठं दुःख वाटतं. अरे रोजची येणारी ही स्त्री सात्विक, तिचा चेहऱ्यावरचा भाव, तिची भक्ती पाहिल्यानंतर असं वाटतं आणि ती जर येऊ नये असं म्हणते. नाही नाही, चांगली माणसं चांगल्या प्रभावात आलीच पाहिजे, नाहीतर जग चालेल कसं? या जगाचा प्रपंच या चांगल्या माणसांवरतीच अवलंबून आहे. आणि अशी चांगली माणसं जर यापासून दूर होत असतील तर भगवंता हे किती वाईट आहे ना. म्हणून मग त्या पुजाऱ्याने त्या स्त्रीला एक कल्पना सुचवली. म्हटले, ऐकत आहे, असं काही करू नका, माझं एक ऐका. मी एक ग्लास देतो पाण्याचा भरलेला. तो पाण्याचा भरलेला ग्लास हातात घ्या आणि आपल्या या शिवालयाला, या देवालयाला एक 3 प्रदक्षिणा तुम्ही मारा. हा, हे करता येईल म्हणते बाळा, काय हरकत नाही, करते म्हणते. तिने तो पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि प्रदक्षिणा मारायला सुरुवात. तिचं लक्ष फक्त त्या ग्लासा आणि ग्लासातल्या पाण्याकडे. कारण पुजाऱ्याने सांगितलं होतं प्रदक्षिणा मारताना पाण्याचा एकही थेंब सांडला नाही पाहिजे. त्यामुळे तिचं संपूर्ण लक्ष कोणाकडे? त्या ग्लासातल्या पाण्यात. 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा गाभाऱ्यात आली आणि पुजाऱ्याला म्हटली, महाराज माझ्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या,
तेव्हा पुजारी हसत हसत त्या स्त्रीला म्हणाला, ताई काय बरं वाटलं? काही नाही म्हटले, खूप छान वाटलं, खूप सुंदर वाटलं. माझं पूर्ण लक्ष या ग्लासातल्या पाण्याकडे होतं, कारण त्यातला एकही थेंब सांडू द्यायचा नव्हता ना. पुजारी तेच तेच शब्द पकडून म्हणाला, हेच महत्वाचं आहे. हे जगराटी सारखी चालूच राहणार आहे. कोण काय करेल, कोण काय करेल, कोण काय सुचवेल, कोण काय बोलेल, याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुमचा भगवंत महत्वाचा आहे. कारण तुमचं फक्त चित्त कुठं लागलं पाहिजे? देवा माझे मन लागू तुझे पाय. त्या देवाच्या चरणावर फक्त तुमचं लक्ष लागावं, यासाठी मग तुम्ही तुमचं लक्ष बघा. मी त्यासाठीच तुम्हाला ही कल्पना सुचवतो. पाण्याचा थेंब सांडू नये म्हणून तुम्ही किती अट्टहास केला की नाही. आणि म्हणून भगवंताचं दर्शन घडण्यासाठी, भगवंताकडे येण्यासाठी तुम्ही जगाचा या व्यापाकडे बघूच नका. माऊली सांगतात त्यानुसार करा. तू मन मी हेची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी भजे. किती सुंदर आहे ना. म्हणजे या जगाच्या व्यवहाराकडे पाहता राहता ज्ञान असेल तर शब्द समजतात, पण अनुभव असेल तर माणसं समजतात. म्हणून या माणसांना जर समजून घ्यायचं असेल ना, आणि आपलं ध्येय जर गाठायचं असेल ना, तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून ज्या भगवंताने हा देह दिलाय ना, क्षणोक्षणी त्याचाच विचार करायचा. आणि तरावया पार भव सिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान ना, प्रत्येक क्षणाला सावध होऊन त्या भगवंताकडे फक्त लक्ष द्या. तुमचं आयुष्य यथा योग्य